जसं वाल्या कोळ्यानं लिहून ठेवलं, बोलिले वाल्मिक तैसेची करेन वर्तोरी जावीन नामा म्हणे. जसं त्या वाल्या कोळ्यानं रामायण लिहून ठेवलं त्या पद्धतीनं रामप्रभूला वागावं लागलं. त्याच्यामध्ये काही बदल करता आला नाही. ही कशाची ताकद आहे? नामचिंतनाची. म्हणून सगळ्यात कलियुगामध्ये जर काय श्रेष्ठ असेल तुम्हाला सांगतो, माझे ज्ञानोबरायाने सांगितलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. आपल्याला योग म्हणजे आपल्याला ते योगाचा अभ्यास माहीत नसतो, कसा करायचा काय करायचा ते येत नाही. यज्ञ करायचा. यज्ञ पूर्वीच्या सत्ययुगामध्ये त्रेतायुगामध्ये आयुष्य मर्यादा भरपूर होती, त्यावेळेस गायी भरपूर होत्या. आजकाल नैवेद्याला सुद्धा आपली देशी गाय म्हणलं तर हुडकून आणावी लागते. हुडकून विचार करा, देशी गाय आणि तिच्या शुद्ध गायीचं तूप हातीच्या सोने इतकं त्या आहुती देण्यासाठी यज्ञामध्ये वापरावं लागते. आणि मग अशा यज्ञानं जी फलश्रुती मिळते, पुण्य मिळते, तेच जर कलियुगामध्ये आपण यज्ञ करायला गेलो तर आता ते तूप कुठून आणायचं? तेवढं साधा महाळ महिन्यामध्ये त्या पित्राला वाढायला आपल्याकडे तूप नसतं. ते यज्ञाला तेवढं जर दिन रात्र दिवस तुपाची आहुती देण्यासाठी तेवढं कुटुंबाची यज्ञानं आपणाला भगवंताची भक्ती करता येत नाही, प्राप्ती करता येत नाही, योगानं प्राप्ती करता येत नाही, किंवा इतर अनेक साधनं आहेत ती दुस्तर आहेत, ती अवघड आहे ती. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले आयसा. माझ्या संत महात्म्याने सगळ्यात सोपं त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार होण्यासाठी एक विषय सांगितलं. बाबांनो म्हणले, तुम्हाला नाम तर घेता येते का नाही? काही जण म्हणले, महाराज आमच्या मागे आता जनावरच असते, ती शेतातली काढणी मोडणीच आहे, सकाळचा स्वयंपाक आहे, संध्याकाळचा स्वयंपाक आहे. माझे नाथ महाराज सांगतात त्या पुढे जाऊन, बाबा तुम्हाला असू दे किती बी, त्याला काहीच लागत नाही. मग काय करायचं आहे? दळता कांडता उठता बैसता हरी बोला. काम करत असताना नवे महाराज नाथ महाराज काय म्हणले, एखाद्याला भांडणं करायची सवय आहे तर भांडणं करताना बी हरीच म्हण की. तुम्ही नाथ महाराजाचं त्या ठिकाणी ऐका चिंतन. नाथ महाराजांनी सांगितले, तुला भांडणं बी करायची सवय आहे, असू दे भांडणं करत करत का असताना पण हरीच म्हण, देवाचं चिंतन कर. त्या युगानं मग मात्र तुझा देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असं या ठिकाणी माझे ज्ञानोबराय सांगतात. आणि मग त्या ठिकाणी या उपरती झाली कुणाला? या वाल्या कोळ्याला. आणि तिथून त्यांच्या हाताने जे रामायण लिहिलं गेलं त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राला वागावं लागलं. इतकी ताकद त्या नामचिंतनामध्ये. आणि म्हणून नामचिंतन घेतल्याविना हा देव वाया चाललाय, भक्ती करणे वाचून वाया चाललाय. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी अर्जुनाचं निमित्त केलंय. अर्जुनाची रोमावळीतून जर कृष्ण कृष्ण येत असेल तर त्यांना उपदेश करायची काय गरज आहे? पण निमित्त त्यांचं आहे. जसं असते बघा, आता सगळी महिला मंडळ आहेत, तुम्ही आपल्या सुनेलाच बोलायचं असतंय घरामध्ये, पण त्या ठिकाणी आपल्या लेकीवर घालून त्या ठिकाणी बोलत असते. अगं अशी का गुताने वागा लागलीस, त्या लेकीला म्हणते. पण ती खरं बोलणं कोणाला असते? ती सुनेला असते. तसं लेकी बोले आणि सुन लागे. तसं काय मायानो, आपले लेक ही समान धरा आणि आपली सून ही समान धरा. आपल्याला देवाने दिले का नाही, ती आपलीच लेक आहे, बाहेरची जरी असली तर काय झालं, आणि आपली हे लेक आपलीच आहे असं समजून जर चाललात तर भक्ती म्हणजे काय, अनेक प्रकार आहेत भक्तीचे. हो, त्या ठिकाणी चिंतन आपण करायला लागलो भक्तीचं. एक तर यज्ञ योगानं देवाची प्राप्ती होते. जप ध्यान पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी उलट टांगून घ्यायचे हजारो वर्षे. मग आपलं आयुष्य आहे का तेवढं? आज तेवढं आपलं आयुष्य नाही. मग आपलं आयुष्य शास्त्राने किती सांगितलं? अल्प आयुष्य मानव देह, शेत गणिले ते अर्ध रात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाहे पागा. आपल्याला आयुष्य मर्यादा 100 वर्षाची दिली, पण आजकाल 100 वर्षे 10% सुद्धा जगणार का? तर सगळं ही फवारणीचा औषधाचा गुणधर्म आहे. अनेक प्रकारचे आजार उद्भवायला लागलेले आहेत. कारण पूर्वीचं ही बिगर फवारणीचा ज्वारी गहू जे काय अन्नधान्य शेतकरी आपण पिकवत होतो ती म्हणजे निष्कलंक होतं, बिगर फवारणीचं होतं.
ते खाल्ल्यामुळं आपण सुदृढ बनत होतो. आता ते फवारणीचं अन्न खाल्ल्यामुळं 100 वर्ष जगणं मुश्किल आहे. म्हणून ते 100तलं बी 50 झोपीत गेलं, राहिलेलं काय तारुण्य अवस्थेत गेलं, काय बालपणात गेलं. मग पुन्हा राहिलेलं केव्हा भगवंताची सेवा करणारा? ही मिळालेला देह वाया चालला की म्हणले ज्ञानोबराय, आता काय करावं? पुन्हा मिळेल कधी? किती दिवस पुन्हा लागणार आहे त्याला? पुन्हा सगळेच पशु पक्षी जीवजंतू सगळे प्राणी सगळेच्या मध्ये पुन्हा येऊन मग मात्र शेवटची पाळी तो एक मनुष्य जन्म. मग शेवटच्या ह्याच्यामध्ये ते बी जर पुण्य आणि पाप दोन्ही समान झालं तर पुन्हा असणार कुठं आपल्या मानव देहाला प्राप्ती मिळेल, अन्यथा मिळणार नाही. मग हे आपल्या संत महात्म्याला, जसं आपली आई लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आपल्या बाळावर आपली आई कुठल्या लाभाची अपेक्षा ठेवून प्रेम करते मला सांगा? तो कसला जरी असला तर त्याच्यावर, तो दारुड्या जर असला तर माझा लेखच आहे म्हणून त्याच्यावर हातच फिरवते. तो नामचिंतन प्रवचनकार कीर्तनकार जरी असला तर तो त्याच्यावरून हातच फिरवते. नवे ती कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता ती त्याच्यावर निष्प्रभावनेनं जशी आई प्रेम करते तशी संत महात्मे तुमच्या आमच्यावर प्रेम करत असतात. आपल्याकडून काय अपेक्षा असते त्यांची? फक्त ही दिलेला जो नरदेह आहे, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. मग काय करावं? तुम्ही 8वा मधुसूदन संत महात्मे सांगतात. म्हणून त्यांना हे जग बुडत चाललेलं आहे. ती कळवळा यायला लागला आणि मग मात्र असणारा ज्ञानोबराया, जसं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केला तसं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मधून या ओवीद्वारे तुमचा आमचा जड जीवाला की बाबा रे, हा मागुता हा जन्म पुन्हा नाही, बरं याच जन्मी ओळखी करा आत्मारा. याच जन्मामध्ये, इतर जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येत नाही का? तर इतर सर्व योनीशी समसमान, सगळ्या योनीला आहार खावं प्यावं लागतं. हे सगळ्याच योनीला आहे. निद्रा झोप सगळ्यालाच आहे, मैथून सगळ्यालाच आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. परंतु ती करून घेण्याचं, भक्ती करण्याचं जे ज्ञान आहे ते याच जन्मामध्ये त्या ठिकाणी भगवंतानं आपणाला दिलेलं आहे. पण आपण त्याचा विचारच करणा गेलोय. आपल्याला वाटायला लागले कशाला दिलाय? ह्याचं ढाळं उपसायला, त्याच्या पेंड्या उपसायला, त्याचं हे करायला. अरे देह जी दिलाय त्याच्यासाठी दिलेला नाही. मग देवानं कशासाठी दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरूप. ही भवरूपी समुद्र तरुण जर जायचा असेल तर अशी कृत्य केल्यावर तरुण जाता येते का? नाही. मग हे तोंड कशासाठी दिले? काही इतराला लेकीवर घालून सुनाला बोलायला नाही. गेही गेही माझी वाचे गोड नाम विठोबाचे. ही कान कशात दिलेत? काही इतराची निंदा ऐकायला. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि हे डोळे कशासाठी दिलेत? तर ही डोळे टीव्हीवरच्या सकाळी 7 पासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मालिका बघायसाठीच नाही. या आमोनिक असे ग्रंथ त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते ग्रंथ उघडून बघा. नवे त्या भगवंताचं स्वरूप असणार आहे. कसं आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. असं असणार त्या भगवंताचं स्वरूप सुंदर बघून त्या ठिकाणी पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवचे माझ्या. असं असणारं रूप बघण्यासाठी त्या ठिकाणी हे डोळे ते आपल्याला त्या भगवंताने दिलेले आहेत. नवे आणखीन पुढे जाऊन सांगतोय हात पाय कशासाठी दिलेत? भगवंताने हात आपल्याला भजन करताना टाळी वाजवण्यासाठी दिले. हे पाय आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करण्यासाठी दिले. पण आपण त्याचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी करायला लागलो. आणि म्हणून ही भवरूपी समुद्रातून तरुण जाण्यापेक्षा बुडायला लागलो. आणि एकदा का बुडाला की मग जा पुन्हा आणखीन पुन्हा 83,99,999 वेळा रट गाडगं फिरत तसं फिरत ये.
मग हे जर तुला चुकवायचं असेल बाबा, हे पुन्हा जन्म नाही रे. अनेक तुकोबाराने प्रमाण देऊन सांगितलं, तुका म्हणे माझे बाप, ही जन्म पुन्हा नाही, याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मामध्ये भगवंताची भक्ती करून भगवंताची प्राप्ती करता येते. इतर जन्मामध्ये आपल्याला प्राप्ती करता येत नाही. बैलाच्या जन्माला आल्यावर आपल्याला भक्ती करून प्राप्ती देवाची करता येईल नाही, किंवा बाकीच्या कुठल्या जन्मामध्ये गेल्यानंतर प्राप्ती करता येत नाही. याच जन्मामध्ये आपल्याला भगवंतानं दिलेले देह आहे, त्याचा सदुपयोग करावा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की बाबा तू आवचकून आलाच जन्माला, सदासदी तुझ्या दैव योगाने आलास तर त्याचा सदुपयोग कर. ही मृत्यू लोकात लय अवघड आहे भानगड म्हणले. काय ते ज्ञानोबरायने ह्याच्या मागं पाठीमागं वव्या सांगितलेले आहेत बघा. मृत्यू लोकामध्ये काय अवघड सांगितलं म्हणले, ये मृत्यू लोकीचे उपारटे, सगळं उपारटच आहे म्हणले इथं. ते म्हणले कसं काय, लहान बालक जन्माला येतं आणि त्या लहान बालकाला जन्माला आल्यानंतर आपण त्याचं उत्साहानं त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. मला खरं सांगा, तो दिवस असणारा वाढदिवस आहे का क्षय दिवस आहे हे सांगा फक्त मला. आपलं आयुष्य मर्यादा सांगितले, त्याच्यातला एक एक दिवस कमी व्हायलाय का वाढा लागलाय, तो वाढदिवस नसून तो क्षय दिवस आहे. आणि आपण मोठ्या उत्साहानं साजरा काय करतो, वाढदिवस वाढदिवस. अरे पण हे उपराट आहे मृत्यू लोकातलं म्हणले. नवे नवे आपण त्याच्या पुढे जाऊन मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. मृत्यू लोकामध्ये रखरक्त इंगळच आहे म्हणले. या ठिकाणी महाराजांना अभंगातून एका सांगितलं, संसार कसा आहे, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, इंगळ मध्ये विस्तवत इंगळ म्हणायचं, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, मग कवनावी शरण जाऊ आता दृष्टी देई निर्मळ. या मृत्यू लोकामध्ये सगळं रक्त असणारं इंगळ आहे, विस्तव आहे. आणि त्याच्यावर आपण काय करायला लागलोय, सेज म्हणजे अंथरूण करून झोपायला लागलोय. तसल्या रखरक्त इंगळावर आराम तुला झोप येईल का, कदापि येणार नाही. म्हणून तू काय कर, की असलं या मृत्यू लोकात आहे, म्हणून याच्यासाठी तू झडझडवून, तू काय कर, तरी झडझडवून वहिला अनेक, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अवेंग निजदा माझे. जर तुला इथून मुक्त व्हावं असं वाटत असेल, याच जन्मातून आपणाला मुक्त होता येतं. इतर योनीमध्ये इतर जन्मामध्ये मुक्त होता येत नाही. आणि म्हणूनच ज्ञानोबराय म्हणतात की इतर योनीत तुला भगवंताची प्राप्ती करून घेऊन मुक्त होता येत नाही. म्हणून याच योनीमध्ये तू काय कर, मुक्त हो. आणि मुक्त होण्यासाठी काय कर, तू अंग झाडून तू झडझडून व्हायला आणि ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसे अवंग निजधाम माझे. तू काय कर, याच्यातून अंग झाडून बाजूला निघ. आणि बाजूला निघून काय करू म्हणल्यावर तू काय करू नको, तू मन हे मीची करी. ज्ञानोबरायाने सांगितले, माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. जळी स्थळी पाशानी सगळ्यामध्येच या बाळामध्ये देवच आहे, तुमच्या देवच आहे, माझ्या देवच आहे असं समजून अशी भक्ती करा. या कलियुगामध्ये कलियुग बाकीचं तुम्हाला साध्यता होणार नाही. ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलं काय, योग याग विधी येणे नव्हे, सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म नव्हे. याच्यामध्ये तुम्ही बाकीचा उपद्याप वाढवीतच बसू नका. मग नेमकं करावं तर काय, भक्ती करा. पण भक्ती बी आता त्या ठिकाणी कशी भक्ती करा, भक्तीचे अनेक प्रकार आहेत. काय ठिकाणी भक्ताचे 4 प्रकार सांगितले, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. नवे नवे नारदीय सूत्रामध्ये नवविधा भक्ती सांगितली. आता नवविधा भक्ती तुम्ही म्हणाल भक्ती करून असं आपलं सार्थ कोणी घेतलं का, तर त्याच्यापैकी 1-2 दृष्टांत देतो आणि आपली सेवा आटोपती घेतो. आता नवविधा भक्तीपैकी अर्चनम वंदनम दास्य भक्ती, दास्यत्व भक्ती हनुमंते पै केले. आणि म्हणून देखील रामचरण, भगवंताचं राम प्रभूचं चरण उगच्या उग त्याला
बघायला भेटलं नाही. तसे तो भक्ती त्या ठिकाणी हनुमंतरायानं माझ्या केली आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना त्या भगवंताची प्राप्ती घडलेली आहे, त्यांचं सानिध्य प्राप्त झालं. तसं या कलियुगामध्ये काय करावं जेणेकरून आम्ही केल्यानंतर भगवंताची आम्हाला प्राप्ती होईल आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला वाचता येईल, तर त्याच्यासाठी महाराज सांगतात न लगती सायास, याला काहीच म्हणजे अट्टास करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एकचित, आवडे अनंत आळवा. मग असं काय सोपं आहे तर नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरची. तुम्ही म्हणाल सोपं आहे, मग सोपं असल्यावर त्याचं फल बी तसंच असेल, पण त्याच्यात म्हणून तर महाराजांनी सांगितलंय जरी सोपं असलं तर जन्मांतरीचे म्हणजे या जन्मातलं तर तुमचं जळणारच आहे, त्याच्यात वाद नाही. पण अनेक पूर्वीच्या मागच्या जन्मात जर काय अनावधानाने आपली पापं घडली असतील तर ते पातक सुद्धा आपली सगळी जळणार आहे. जळतील पापे जन्मांतरची. बरं याच्यासाठी नाम घ्यायला आम्हाला कुठं काय जावं लागेल का? महाराज म्हणले कुठंच जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडे आनंद ताळवावा. अशी भक्ती कुणी केली होता? ठाईच बसून कुठंच जायचं नाही. एक वेळेचा प्रसंग सांगतो. भिल्ल जातीतले असणारी लहानपणीच त्यावेळेस लग्न करायचं असं होतं. तिचं नाव शेबरी आहे, भिल्ल जातीची आहे बिचारी. आणि आपल्या वडिलाला विचारलं खेळत असताना बाहेरून आले आणि बकऱ्याचे दावण असे बांधलेले बघितलं तिनं. आणि बघितल्यावर त्या ठिकाणी आपल्या वडिलाला विचारले, पिताजी हे काय? ते म्हणले बाळ तुला कळत नाही, तू लहान आहे. नाही सांगाच. जसं स्त्री हट्ट बाल हट्ट म्हणतात तसं बाल हट्ट तिनं केला आणि न जाणे त्याला सांगावं लागलं, बाळ तुझं आता लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना मेजवानी देण्यासाठी हे आपल्याला करावं लागतं भिल्ल असणाऱ्या ह्याच्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये. ते म्हणले माझ्या लग्नासाठी एवढ्या चित्रपटाचा जर प्राण द्यायचा असेल तर मीच लग्न करणार नाही. मनातल्या मनात विचार केला, मी जर लग्न नाही केलं तर एवढ्याचा प्राण वाचेल. किती विचार श्रेष्ठ आहे ती त्या लहान बाळाची, विचार करा. आणि तिनं विचार केला आणि मनात योजिलंय. काय केलं? त्या संध्याकाळी कुणालाच काही न सांगता मध्यरात्री उठली आणि घरातून उठून एकटीच त्या ठिकाणी जंगलाच्या दिशेनं निघाली. लांब असं ज्या ठिकाणी कुणाला सापडणार नाही अशा ठिकाणी गेली आणि झाडावर जाऊन बसली. झाडावर बसल्यानंतर तिच्या लक्षात असं आले की कोण तर ऋषी आहेत. पर्णकुटी बाजूला असलेली दिसली आणि मनात विचार केला आपण आता काय करावं. दिवसभर त्या ठिकाणी काय करायचे, रात्रभर इकडे तिकडे फळमुळं खायची आणि दिवसभर कुणाला नजर पडू नये म्हणून झाडावर जाऊन बसायची. सकाळी ऋषी मुनी उठायच्या अगोदर तिने एक त्या ठिकाणी नेम केला. उठायची त्या सगळ्या पर्णकुटी ऋषीची जी होती मातंग ऋषी होती आणि त्या मातंग ऋषीच्या पर्णकुटीच्या बाजूचे सगळे घाणगुण काढायची आणि त्या ठिकाणी स्वच्छता करून पुन्हा झाडावर जाऊन बसायची. ऋषीनं 1 2 दिवस 4 दिवस 8 दिवस सतत म्हणले हे करतोय कोण? विचारलं त्यांच्या शिष्य मंडळीला. ते म्हणले गुरुवारी आम्ही नाही. कोण करतंय हे बी आम्हाला माहित नाही, कधी करतंय हे बी माहित नाही. सगळी उठायच्या अगोदर तर सगळं व्यवस्थित करून ती जाऊन झाडावर बसायची. आणि एक दिवस मातंग ऋषीनं सांगितलं पाळत ठेवा म्हणले. हे कोण करतंय नेमकं? आता पाळत ठेवा म्हणल्यावर त्या इतर ऋषीनं सांगितल्यामुळं बाकी जणांनी पाळत ठेवली. ते असणारी तिच्या टायमाला सकाळच्या म्हणजे 3:30च्या प्रहराला उठलेले आहे. उठून त्या ठिकाणी तिनं जे काय नित्यनेम करायचा ते केला. आली सगळे स्वच्छता करायला चालू केली आणि आल्याबरोबर मग मात्र त्या बाकीच्या ऋषीच्या त्या सगळ्यांनी हिला पकडलं गेलं शबरीला आणि मातंग ऋषीपाशी नेलं. आता ही घाबरली किंवा बिचारी आता मला काय करते की ह्याने धरलं म्हणून नेलं ऋषीपाशी आणि ऋषीला सांगितलं मातंग ऋषीला. हे म्हणले हे का हे आता पस्तोर हे कार्य करत होती म्हणले मुलगी. आनंद वाटला. वय असणारं लहान पण काय विचार किती श्रेष्ठ आहेत तिचे. आणि मातंग ऋषीने सांगितलं बाळ तुझं नाव काय, तू कुठले आहेस?
तुला कुणी सांगितलं हे, का करावं वाटलं? सगळे अनेक प्रश्न ऋषीमुनीने विचारले. त्यावेळेस तिनं सांगितलं, माझ्या या देहाला शबरी म्हणतात. इथं काय करते तू? आणि घडलेला सगळा वृत्तांत तिने सांगितला की माझं लग्न असं असं ठरलं होतं आणि माझ्या लग्नासाठी अनेक प्राण्यांचा त्या ठिकाणी जीव जात होता, म्हणून ते मला जाऊ द्यायचं नव्हतं. माझं लग्न जर कॅन्सल केलं तर मग तर ते जीव देणार नाहीत ना त्या बकऱ्यावाचा, म्हणून मी निघून आले. आणि माझ्या एका मनामध्ये आलं की आपल्याकडून कुणाची तर सेवा घडावी. आता मी भिल्ल जातीचे असल्यामुळं तुमच्या जवळ सेवा येऊन करू शकले नाही, पण अदृश्य असताना माझ्या हातून सेवा तुमची काहीतरी घडावी, यामुळे मी असणार हे दररोज तुमचं असणार करत होते. माफ करा, पण मी तुम्हाला न विचारता ही सेवा केली, त्याबद्दल काय असेल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. अरे बाळ, तू केलं हे चांगलंच केलंच, तुला शिक्षा कशाची? उलट तू चांगलंच केलं आणि आशीर्वाद दिला. जा, या सेवेचं फळ एक ना एक दिवस तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जा, भगवंत तुला प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन भेट दे. आणि वय झाल्यानंतर मातंग ऋषी निवर्तले गेले, पण तिनं एकच विश्वास संताच्या शब्दावर ठेवला आणि त्या ठिकाणाहून भगवान राम प्रभू तुला भेटायला येतील म्हणलेलं ह्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता कुठून येतील, कधी येतील, किती तारखेला येतील हे काय सांगितलं नाही. आणि तिनं दररोजच, आता कधी येतील हे माहित नाही, दररोजच उठायचं आणि सगळीकडचं आता या ठिकाणी आपल्या मारुती महाराजाच्या मंदिराचं समाधी मंदिर आहे. इथं वाटा अनेक आहेत की, इकडून गोगाव कोण आहे, आमच्या वडाळ्याकून आहे, इकडे करसखेड्यातून आहे, इकडून आहे. अनेक वाटा जसे या मंदिराकडे येतात तसं त्या पर्णकुटीकडे येणारा अनेक वाटा होत्या. प्रत्येक वाटा तिनं साफ करून ठेवायच्या आणि फळं मुळं काहीतरी आणून ठेवायची. का? माझ्या या प्रभूला खायला मिळावं. खायला इथं काय देऊ? आणि येताना माझ्या प्रभूला वाटेत काटे टोचू नये, खडं टोचू नये म्हणून ते झाडून काढायचे त्या शबरी मातेनं. आणि त्याचा एक ना एक दिवस असा उजाडला की प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया सीतेचं हरण झाल्यानंतर सीतेचं निमित्त करून, खरं सांगा, सीतेसाठीच तो असणारा भगवान परमात्मा राम प्रभू त्या ठिकाणी वनातून फिरत होता का? जरा बारकाईनं रामायण काढून बघा. त्या झाडाला कवटाळा इतका तो अज्ञान होता का राम प्रभू? त्या शिळेला कवटाळा इतका अज्ञान होता का? पण त्याच्यातलं मुख्य वर्म होतं ते शिळा नव्हत्या, तर हजारो वर्षी तपश्चर्या केलेले ऋषीमुनी होते. ते झाडं नव्हते, हजारो वर्षी तपश्चर्या केलेल्या होत्या आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी आलिंगन देत होते. पण आपणाला येड्याला काय वाटतंय? येडा रामा एवढा देव, सगळ्याचा देव, आणि झाडं कवटाळाला बायकोसाठी. अरे ते बायकोसाठी तुमच्या आमच्यासाठी दाखवलंय, वर लौकिक दांभिक दाखवले, पण खरा अंतर्यामी जो भाव होता तर त्यांनी अनेक वर्षे, हजारो वर्षे तपश्चर्या केलेल्या होत्या. त्यांचं फलद्रुपता त्यांना देण्यासाठी, त्यांना त्याच्यातून तारण्यासाठी येऊन त्यांना आलिंगन देत होते. तसं या ठिकाणी शबरी मातेचा योग आला. सीतेचे असणारे शुद्धी करत जात असताना त्या ठिकाणाहून या ठिकाणी आले. तर त्या दिवशी माझ्या शबरी मातेनं काय आणून ठेवलं होतं? बोर आणून ठेवली होती. आणि ती आता काय तिथं काय आहे का? द्रोणामध्ये एका बोर आणून ठेवली. आणि भगवान परमात्मा आल्यावर त्या दिवशी किती आनंद झाला असेल हो, अतिशय आनंद झाला. आणि मग मात्र तिला काय वाटायला लागलं, काय करू उपचार, कोप मुडकी जर्जर. जसं कन्या रांधल्या होत्या आमच्या विदुर काकाच्या, इकडं दुर्योधनानं पंचपक्वानाचा त्या ठिकाणी स्वयंपाक केला, चला म्हणून जेवायला बोलवलं. नाही म्हणले, मला अगोदर आमंत्रण तिकडलं आले, मी तिकडं जायलोय. पंचपक्वानाचा त्याग केला. शास्त्र सांगतलंय अन्न कुणाचं खावं, कुणाचं खाऊ नये. न मागता सुद्धा एखादा सज्जना घरचं जाऊन खावं. पण दुर्जना घरचं पाया जरी पडलं तरी 8 दिवसाचा उपाशी जर असला तर मी आता जेवलोय, आता जात नाही गड्या म्हणून सांग. का? तर तेथलं जर अन्न खाल्लं तर तसेच त्या बुद्धी आपली असणार, रक्त तसं बनतं आणि रक्तामुळं आपली बुद्धी भ्रष्ट बनते आणि त्या बुद्धिभ्रष्टामुळं आपण सुद्धा पाप करण्यास प्रवृत्त होतो. म्हणून दुष्टाचं अन्न कधी खायचं नाही. आणि कुणाची कपडे कुणी वापरायचे नाहीत, कुणाची चपला कुणी वापरायची नाहीत. आजकाल तर आम्ही बघतो कीर्तनाला गेले की चांगलं तेवढं चप्पल कुणी नेलेलं आणून तिथं ठेवलेलं असलं की आपलं तुटकं त्या ठिकाणी ठेवायचं आणि चांगलं घेऊन जायचं. पण तसं करण्यामध्ये ज्यांनी तो वापरलेला आहे
तो कसा पुण्यवान आहे का पापे माहीत नसते. त्याचं गुण अवगुण आपल्यात शिरत असतात आणि आपली प्रवृत्ती तशी बनत असते. म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायचा की कुणाची कपडे परिधान करायचे नाहीत, कुणाची चपला वापरायच्या नाहीत आणि दुष्टाच्या घरचं 10 जरी हात जोडून त्यानं म्हणला खावा आता जेवलो म्हणायचं, पण तिथला आणि एखादा सज्जन जर असेल तर तिथं बळानं जाऊन मी आघाड्या मला चहा प्यायचा आहे, मला जेवायचं, मी 2 दिवस झाले जेवण ना म्हणून तिथे जेवावं. तसं दुर्योधनाच्या घरी भगवान श्रीकृष्ण गेले नाहीत दुष्टाचं अन्न खायचं नाही म्हणून, आणि विदुर काकाच्या घरी गेले. त्यावेळेस विदुर काकाची पत्नी असणारी तिची काय अवस्था झाली, न बोलवता तिथं गेलेत. आणि मग अवस्था झाली की आता काय करू, देवाला काय देऊ, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. मग तिनं काय केलं, दरदरीत पाण्यामध्ये रांधलेल्या कण्या, त्या पाण्यात कण्या होत्या का कण्यात पाणी होतं हेच कळत नव्हतं. असल्या कण्या त्या ठिकाणी माझ्या भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी वाढल्या. ती कण्या वाढल्यावर आता एका ठिकाणी थांबतात, कुठं इकडे तिकडे पळायला लागल्या, कारण मुठभर कण्यामध्ये हांडाभर पाणी, आणि ती कणी पण असणाऱ्या कण्या तो त्याच्यातला जो भाव होता त्या भावामुळं माझा भगवान श्रीकृष्णानं आनंदानं सेवन केलं. नवे नवे केळीचा प्रसाद येताला तर सगळ्याच आपल्याला दृष्टांत अवलोकत आहे. ह्यावरच नव्हते तिनं, ती केळीचा प्रसाद मधला आतला गर ती स्वतः खायला लागली आणि वरचं साल्ट भगवान श्रीकृष्णाला द्यायला लागली. आता देवाला कुठं बसवावं म्हणून आपण चौरंगावर बसले आहे आणि देवाला खाली बसवले. तिचं भानच नव्हतं देव आपल्या घराला आले याच्यानंतरच. आणि एवढ्या वेळामध्ये विदुर काका आले, आणि विदुर काका आल्यावर हे दृश्य बघतात की हिनं चौरंगावर बसले आणि देवाला माझ्या खाली भोईला बसवले, हिनं मधला किळीतला गाभा खाते आणि साल्ट माझा देवाला देते. काय करतेस म्हणून त्या ठिकाणी बाहेरूनच आवाज दिला. बरोबर देह स्थितीवर आले, अरे अरे म्हणजे माझं चुकलं. आणि पुन्हा असणारे त्या देवाला साल्ट आपण बाजूला काढायला लागले, केळीचा घर द्यायला लागले काका हे सगळे. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, काका खरं सांगू का, जो मगाच्या याच्यामध्ये जी साल्ट्यामध्ये गोडी होती ती आता घरामध्ये नाही दिली. किती भाव असेल त्या भगवंताच्या विषयी, इतके अशी निष्काम भक्ती करावी लागते. मग मात्र भगवान परमात्मा आपल्याशिवाय आपल्याला या भव समुद्रातून तारल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण ही तशी भक्ती केली पाहिजे. तशी भक्तीचे अनेक प्रकार आहेत, पण आपणाला करण्याजोगं एकच भक्ती, सगळ्यात सोपी, कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, ठाईच बैसोनी करा एकच, इथं बसल्या बसल्या इथं आपणाला त्या ठिकाणी नामस्मरण घेता येतं. आणि हे नामस्मरण नामचिंतन तुम्ही या ठिकाणी महिला मंडळाने आयोजित केले, त्या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण इतर कुठलंही तुम्ही काय करा, मंत्र असणारे, मंत्र म्हणताना थोडा जरी चुकला तर त्याचे दूषण लागतात आपणाला. मग ही तर राम म्हणाला, देवाचं नाम घ्यायला, ह्याच्यात काय अवघड आहे. आणि त्याचं बी फळ तेवढंच आणि ह्याचं बी तेवढंच आहे. मग सोपं करावं का अवघड करावं? सोप्यात सोपं असणारं सोपं सांगितलेलं आहे ते तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आयोजन केले, याबद्दल सगळ्याच या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि माझ्या ज्ञानोबरायाने सांगितलेल्या उक्तीप्रमाणे की आपण जरी या प्रपंचामध्ये आलो असलो, जन्माला आलो असलो, तरी प्रपंच सोडाच असं बी महाराज सांगत नाही. प्रपंच करत करत परमार्थ करा, याच्यातूनच आपल्याचं सार्थक आहे. ही प्रपंच कसा आहे, ही व्यवहार कसा आहे, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, वाया एरजार हरिबिन. त्या भगवंताशिवाय त्याची जर आपण भक्ती नाही केलो तर किती बाऱ्या आपण जन्माला आलो, किती बाऱ्या मेलो, तर ही एरजार उग फुकट वाया आहे. म्हणून जर या जन्माला आल्यानंतर तुम्ही या भगवंताची जर प्राप्ती केली, ती कशी करायची तर नामचिंतनानं ती तुम्ही सुरुवात केली, सांगायची गरजच नाही. आणि म्हणून उग सहजासहजी उघडल्यावर त्या ओवीवर आपल्याला काय बोलता येईल, काय बोलावं म्हणून आता नाम सप्ताहाचं तर आयोजन केले. आणि म्हणून ही सहजासहजी ती मालकाची आज्ञा आहे,
त्यांनी काय आज्ञा देतील त्या पद्धतीने तुमच्या पुढे बोलणं येडं वाकडं असेल ते माझं असल्या वाणीचा दोष समजा आणि योग्य असेल ते मारुती बाबांचा कृपाशीर्वाद समजा. झालेली सेवा याच ठिकाणी पूर्णविराम देतो. झालेली चिंतन सेवा माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय मारुती महाराज माझे सद्गुरू गहिनाथ महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.